तलवारी गदारीवर रे देशाचे प्राण दिले आपल्या निधड्याच्या आपल्या निधड्याच्या तीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवते दिसल्यावर भगवाचे दिसल्यावर जात पात धर्म मानला सगळा माणूस जगला माणूस केवळ पुन्हा जन्म घ्या हसी भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या भक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर वा महाराज आमच्या महाराजींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या देवाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले म्हणून छत्रपती शिवरायांना आमचे स्वामी त्यांची स्तुती करत नाही जन्माला घालणाऱ्या माईची स्तुती करतात अभंगाच्या प्रथम चरणावर धन्य जिजाऊ ते खुशी हो धन्य जिजाऊ ते खुशी धन्य जिजाऊचे खुशी जन्मले धन्य जिजाऊचे खुशी धन्य जिजाऊ ते खुशी धन्य जिजाऊ ते खुशी धन्य जिजाऊचे खुशी धन्य जिजाऊचे खुशी वीरा जन्माले छत्रपती वीरा जन्माले छत्रपती गेले धर्माचे रक्षण गेले धर्माचे रक्षण वीरा जन्माले छत्रपती वीरा गेले धर्माचे गेले धर्माचे धन्य जिजाऊचे खुशी वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले धन्य जिजाऊचे खुशी वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले छत्रपती छत्रपती वा धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती हा मग जन्माला येऊन फक्त स्वतःचा स्वार्थ नाही साधलं महाराज मग केले धर्माचे रक्षण मग धर्माचं रक्षण काय केलं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित हिंदू धर्म हा बुडाला असता त्याच्यासाठी मला प्रमाण सांगायला आवडेल हे देशासाठी पर्वा न केली तनाची ओ देशासाठी पर्वा न केली तनाची आणि आठवण राहू द्या शिवरायाच्या गुणाची देशासाठी पर्वा न केली तनाची आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची परवाना आहे कुणाची आठवण येते गुणाची देशासाठी पर्वा
केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण, नित्य संतांचे पूजन. स्वामी एकदा आहे ना दरबारात आले. शिवराय छोटे होते, लहान होते. हो, लहानपणी पण बरेच असे पराक्रम आहेत राजे छत्रपती शिवरायांचे. लहानपणी स्वामी समर्थ जेव्हा आले ना, रामदास स्वामी जेव्हा आले, जेव्हा साधू दारात आले ना, साधूंना बघून तेच बघून राजे छत्रपती शिवरायांना काही सुचत नाही. घरात जाऊन मासाहेबांना सांगितलं, मासाहेब कोणी साधू आलेले आहे आपल्या दारात, भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत, पण साधूचं तेज एवढं झळाळतं, काय द्यावं मला काय सुचत नाही. म्हणले मासाहेब, अहो साहेब साधू असा तेजस्वी आहे, काय द्यावं ते मला कळना असं वाटतंय, काय द्यावं. मासाहेबांनी सांगितलं, जर साधूला द्यायचं असेल तुम्हाला जे द्यायचं ते देऊन टाका. पूर्ण गड किल्ल्यांचे कागदपत्र आणले आणि साधूंच्या हातात दिले. हो, साधूंच्या हातात दिले. तुम्हाला सगळं दान. साधूने सुद्धा बघितल्याच्या नंतर सगळ्या गोष्टींचा त्याग करावा, पण मनातून साधू आणि संतांचा आदर माझ्या छत्रपती शिवरायांच्या मनात होता. तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसत होते आणि मोठ्या संकटातून तरले सुद्धा. दुश्मन मागे लागले, माझे राजे छत्रपती शिवराय कीर्तनात बसले होते. कीर्तनातून सगळ्या लोकांमध्ये राजे छत्रपती शिवराय दिसत होते. दुश्मनांना कळलंच नाही शिवबा कोणता आहे म्हणून. ही कृपा जेव्हा तुम्ही साधूंची सेवा करता तेव्हा साधूंची कृपा होते. हो, नित्य संतांचे पूजन, नाही का. हो, अजून काय केलं, अजून काय केलं, सत्यासाठी प्राण दिले, भगवे निशान लावी येले. दादा राजे छत्रपती शिवरायांनी केलं, त्यांच्या मागे मावड्यांचंही तेवढंच सहकार्य होतं, मावड्यांचाही तेवढाच हात होता. जसं की हे विठ्ठल विठ्ठल काही लोक अंधश्रद्धेमध्ये गणतात, पण माझ्या हिंदू धर्माची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राण्यामध्ये पक्षामध्ये आम्हाला देव बघायची सवय आहे आणि ऑलरेडी असतात. जसं की काही लोक त्याला आता फेक कथा म्हणतात, पण एका ठिकाणी जुने जे पोवाडे म्हणणारे होते ना, त्यांनी एक पोवाड्यातून सांगितलं होतं की गड जिंकण्यासाठी मानवांनी मेहनत घेतली, ताकद लावली, ठीक आहे, पण जवची पकली गोरपड, जवची पकली गोरपड, वर एक चढ, जवची पकली गोरपड, वर एक चढ, देवाची पकली गोरपड, वर एक चढ, देवाची पकली गोरपड, वर एक चढ, वीर जिंकाया ते गड, वीर तानाजी तो गुड, वीर जिंकाया ते गड, वीर तानाजी तो जुड, ओ गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो सुर, गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो हो, शेलार मामा वीर दे पड, शेलार मामा वीर दे पड, जवाची टकली गोरपड, वर एक चढ, जवाची टकली गोरपड, वर एक चढ, जेवाची टकली गोरपड, वर एक चढ, जेवाची टकली गोरपड, वर एक चढ. क्या बात है, क्या बात है. मना गाणं सुद्धा तुम्ही म्हण राहणार म्हणजे आको काय पाहिजे. मला असं वाटणं म्हणतं मला एक लालेत पार पाडणं पण म्हणत, तुम्ही मनातून पुढे मन देता साको. वा वा, क्या बात है. हे वीर तानाजीच्या त्या शिवबाचा हात शिरावर होता, वीर तानाजीच्या त्या शिवबाचा हात शिरावर होता. इतिहास आपला सांगून गेला फक्त जाता जाता, इतिहास आपला सांगून गेला फक्त जाता जाता. कुणी येतच नव्हतं पुढं राजाच्या, कुणी येतच नव्हतं पुढं, वर एक चढ, जवाची पकली गोरपड, वर एक चढ, कुणी येतच नव्हतं पुढं, वर एक चढ, जवाची टकली गोरपड, वर एक चढ, वरची पकली गोरपड, वर एक चढ, वरची पकली गोरपड,
माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी या भगव्याचं रक्षण केलं महाराज. आणि त्याच भगव्याला, ज्या भगव्याच्यासाठी माझ्या राजांनी पूर्ण आयुष्य खर्च केलं, त्याच भगव्याला आता काही काही बळवे शूटिंग होते. ज्या भगव्याच्यासाठी माझ्या राजानं आपलं अहोरात्र राबून कष्ट करून माझ्या धर्माचं रक्षण केलं, भगव्याचं रक्षण केलं, त्या भगव्याला काही काही मन लागा मोरया फकीर में, मन लागा मोरया फकीर में, मन लागा मोरया फकीर में, मन लागा मोरया फकीर में. खरं तर बाबा तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात, तुमचेही धन्यवाद. यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक, धूमधडाका असेल, आमचे वारकरी चॅनलवाले नमस्ते वारकरी वाले असतील, यश भैया साऊंड सिस्टीमचे मालक, बारकं आहे आमनं महाराज पण एक नंबर सेटिंग करा. एक नंबर आहे. सर्व वातावरण ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारा बी चांगला आहेत. आता देखूत बा कीर्तनकार काय गोम पाडस असं. हो, अजून माझे दुसरे बंधू म्हणजे आमचे नामादादा उर्फ भाऊ कदम, ते पण कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळे आलेले श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो, माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील ज्ञानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून आमचे स्वामी महाराज रामदास स्वामी स्तुती करत असताना स्तुती करतायत जिजाऊ मासाहेबांची. कसं आहे ना, काम चांगलं केलं पोरानं तर सरळ सरळ धन्यता माय बापांना जाते, धन्यता माईला भेटते, बापाला भेटते, पण पोरग हिताला जागणारा असलं पाहिजे. इथं आमचे स्वामी महाराज राजे छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही, धन्यता त्यांच्या आई साहेबांना देत आहेत. का? कारण पोरग जन्माला असं घातलंय की ज्यानं फक्त स्वतःच स्वार्थ नाही साधलं तर पूर्ण हिंदू धर्मावर दया दाखवली आहे. आणि कदाचित राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते, माफी मागून बोलतो, अजिबात कोणी मनाला लावून घ्यायचं नाही, राजे छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर कदाचित आपण इथं कीर्तनाला बसले नसते, रविकिरण महाराज कीर्तनाला आला नसता. जर राजे जन्माला आले नसते तर मंदिरातले देव आपल्याला दिसले नसते, राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपल्या लांब्या टोप्याने आपल्या गोल टोप्या राहत्या. तुम्ही बसेलच मग तात्या नान भाऊजी भाऊ आप्पा असा नाही राहतात, मोतीराम तात्या गंगारामजी भाऊ असा नाही राहतात. मग राजा जन्माला येतात नाही त्या गंगारामजी भाऊ नान भाऊ आप्पा तात्या नाही राहतात, अब्दुल काका सलमान भैया. आणि तुम्ही बी बहिणी सोन, तुम्ही बी आते सकू काकू मीरा मावशी, तुम्ही सकीना भाभी. राजे छत्रपती शिवराय जन्माला आल्या, अशा राजांना जन्माला घालणाऱ्या माईला माझे स्वामी धन्यता देतात. हो, आणि धन्यता देण्याजोगं काम काय केलंय ऐका ना, लक्षपूर्वक ऐका. कोणी यवनानं गाय कापली, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचलाय भवानीच्या मंदिरात. बोलू नका ए दादा बोलू नका रे. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, गाय रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापली, या गायच्या रक्ताच्या तारोडात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडलेत. नाही भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोण्या दासीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांना जाऊन सांगावं, मासाहेब कोणी यवनानं गाय कापली, मंदिरात गाय कापली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीला सांगत होता, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला.
गाय कापली रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतोय, आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आणि पुन्हा आईलाच हाक मारून सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. दासीने येऊन जिजाऊ मासाहेबांना सांगावं. मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा. मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा. अंगाला क्षारायता क्रोध भरे नजरेनं मंदिरात जाऊन आई भवानीकडे बघितलं आणि आई भवानीला बघून हक्क मारली, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं आई, अगं ऐकना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशच नको, एकच पुत्र दे, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली. काय मागणी मागितली जिजाऊ मासाहेबानं? अगं बाई, माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशच नको, एकच पुत्र दे, पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. किती भारी मागणी मागितली. हाते जर मन मायले, जर सुन बायले किंवा अंडेरले, 1-2 वर्ष पोरग वयनं नाही, मन माय मंदिर माझं आणि देवले सांग, देव बा मन सुन बायले मन पोरले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. कुत्र मांजर, मग तू कुत्र मांजर मागेले माय, मग देव बा कुत्रच दिदेस, लोके झोपतच नाही वाका गामा बुकत फिरस. तू कुत्रच मागेले ते देवना काय दोष येतं रे. मागताना सुद्धा हुशारीनं मागाय पाहिजे, हुशारीनं हुशारीनं हुशारीनं. हा बरोबर आहे की नाही. तुम्ही मागायला टाइमले देव बा मन सुन बायले का नाही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा, मग ते कुत्रान मायक बुकत फिरस. पहिले ते मांजेरनी मायक पेस चोरी दपी काय काय दूध लगेच चालना घेत त्यात आता, आणि चोरी दपी मांजर निघत पेवाय गे का, मग पेवा नंतर मग त्याला समजस, मग गावमा कुत्रान मायक बुकत फिरस. बरोबर आहे ना. पर माझ्या जिजाऊ मासाहेबांनी मागणी मागत असताना हुशारीनं मागणी मागितली. देवाला सांगितलं, आईला सांगितलं, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशज नको, एकच पुत्र दे, पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. ऐसा पुत्र देई गुंडा, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. हा ते गुंडाना प्रकार वेगळा समजता तुम्ही. गुंडा म्हणजे दारादारी करणारा, चाकूलही फिरणारा. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. हो, पोरगा असं द्यायचं. हो, आमच्या संतांची मागणी येते, पोरगा असं द्यायचा की त्याचा तिही लोकांमध्ये झेंडा गाजला पाहिजे. आणि माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा तीच मागणी मागितली आईसाहेबांकडनं. आई ग माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि आज सुद्धा माझे तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केले. प्रत्येक तरुणा हक्क मारतो, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. गाडींवर लिहितात माझे तरुण भाऊ, राजे राजे पुन्हा जन्माला या. लिहितात ना, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. याचं पुढचं वाक्य मी सांगतो, राजे जन्मालाच येऊ नका. का येऊ नका?
कारण राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला जेवणाला. काही काही बहिणींना वाईट वाटेल माझं बोलणं. ताई, मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही आहे, पण आपल्या धर्माचे संस्कार, आपल्या धर्माची संस्कृती तुम्हाला सांगायला आलोय. खरं तर आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून मला हक्काने बोलायला आवडेल. खरं तर एक बी बहीण ना बिगर पदरनी एक बी बहीण दिकी राहिनी हो. सर्व बहिणीस ना पदर आहे आणि बहिणीसून पदर लिहिजले हो. वा मस्त गाव दिकी राहिना वाट्या बाईस ना पदर आहे लिहिले हो बहिणीसून पदर लिहा काय नुकसान आहे? काय नुकसान आहे का? चला बा आमना मालेगावना स्टँडवर पदर लेता लेता 33 बाया मरी घ्यात महाराज. असं काहीच आहे का? हां पदर लिहा काय नुकसान आहे? अरे आपले संस्कार आहे ते डोक्यावर पदर घेतला पाहिजे. कारण माझ्या जिजाऊ साहेबांनी एवढं युद्ध केल्याच्या नंतर सुद्धा पदराचा इज्जत राखली महाराज. हो जर काही बाया म्हणतेच होते ना आम्ही जिजाऊ साहेब बसले देख नाही, जिजाऊ साहेब बसले देख नाही ना आगो सांगस मना कांदेशनी एक बाई एक पोरगी वयानं माझ्या मायपेक्षा मोठी आहे. माझ्या कानादेशाची माय राष्ट्रपती झाली तरी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव? हा राष्ट्रपती झाली माय, राष्ट्रपती होई गे तरी डोक्यावर पदर पडू देणार नाही. हाही आपली संस्कृती. राष्ट्रपती होती माय, राष्ट्रपती तरी पदर पडू देणार नाही बहिणीसोन. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही पलो तीर पाक होसस व सांगो काकू पदरले व बहीण. कारण माल काय तुमले बोला मग काय इतलान करता थोडी येले, पण आपला धर्माना नियम सांगाले तुमले थोडा राग येईन बाकीने बहिणीसले. तुमले राग बिव ना तुम्ही म्हणा काय करली शा उजीवे घेत पुढली तारीख देत नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा. आणि पुढली तारीख नेव पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकानच आहे वर गिराईकच गिराईक. हा कीर्तन नी करता तोल मी करत नाही. आपलं रोकडा कामे काढतून खिचडीन लय मन बोगणं. सत्य सांगायला उन ना सत्यता जर मांडाल गे ना बाकीने माया असले पटी राह ना खरं आहे रे बा, खरं आहे रे म्हणा दादा. बाकीने बाया मरी माय काय पहिला माझा आमना शिलगाव यान सत्यानाश हो यान. आणि जर खरं बोलायला जाव ना काका सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. हा खरं बराच जण पचत नाही आणि मी खरं बोलाशिवाय राहत नाही. तुमले राग गुणात येऊ द्या भाऊ. आपलं काय आपण काही एक गावावर थोडं भारी भरतं. सत्यता मांडायला आलेलो आहे, सत्यता मांडेल. पहिले तर सगळ्या तरुण बहिणींना सांगेल आजचा कीर्तनकार म्हणून तुम्हाला ऐकायचं नाहीये. आजचा तुमचा भाऊ आहे, मग तो लहान असेल किंवा मोठा असेल तुमचा भाऊ बनून तुम्हाला हक्काने बोलणार आहे. अशी मनी चूक काढापेक्षा मायामना किडा पाड ना असा विचार करापेक्षा मना भाऊ माले चांगलं संस्कार देवाला येईल आणि मना भाऊ माल शिकाड राहणार असं समजेन. ऐक जात बहिणी द्वेष नाही करायचा. कोणीतरी मोठं आपले चांगलं शिकाड राहणार ना त्यामुळे शिकायला प्रयत्न करा ना. त्यांना नाव ना किडा नाही पाडा ना. बाकीने दीडशा नाही ते इथला सुमारा आहे त्याला कथच आहे ते येडान माय. आई हुशार बहीण सांगस हा येडाल 50,000 देतस. आई बहीण 30 रुपया 300 रुपया माखा दिनभर निंदस. आई बहीण माल येडा म्हण काय करा ना. म्हणजे ज्यांचा जसा भाव तसा लोक अंदाज लागले तर विठ्ठल विठ्ठल. हे मला बोलायला का आवडतं माहिती आहे का? तुम्ही माझ्या बहिणी आहात, माझ्या माया आहात म्हणून तुम्हाला हक्कान बोलतो. साडीचा पदर डोक्यावर असला ना माफी मागून बोलतो. राग नाही धरत ना बहिणीसोन. राग नाही आण बट्या बहिणीसले पक्क ना मायच्या. डोक्यावरचा पदर आपली किती इज्जत वाढवतो. ऐका तुमची घरात नेसायची साडी किती रुपयाची असते माया हो? 200 400 500 600 रुपयाची. 600 रुपयान साडीशे. 600 रुपयाची साडी सहावार साडी 600 रुपयाची. सहावार साडी म्हणजे 6 मीटर साडी. 6 मीटर साडी 600 रुपयाने. मीटर कितला पण ना काकू? 100 रुपयाले. 6 मीटर आहे 600 रुपयान साडी म्हणजे 1 मीटर 100 रुपयानं. पदर कितला मीटर ना रास मावशी? 1 मीटर ना बरोबर आहे ना. मग कितला ना आहे तो? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोक्यावर राही गया
आणि असा टोपीवाला बाबाशने जर दखिली ना फक्त 100 रुपयाना पदर आहे, पण या बाबा लोक आहे ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतो. कोठे ना माहेर राय पूर्ण काय माय बापना संस्कार होतीन भाऊ. 100 रुपयाना पदर आहे, पण तो जर डोकार राय ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढी जास, मग पदरले मग काय नुकसान आहे. बरोबर आहे का नाही. पदर टाकीले हो. बाकी नाही बाया सांगते महाराज तुम्हाला माय तिथलंच काम राहस का, तो पडी पडी जास बहीण लागी ते चुका ठोकीले पण त्याला धडकावत जाय. काय फरक पडणार ना. जर डोक्यावरचा पदर आपल्या बापाची इज्जत वाढवत असेल तर का नाही घेतला पाहिजे पदर. बरोबर आहे का नाही. आता देखा बट्या बहिणीस ना पदर आहे, कितलं भारी वातावरण आहे, कितलं भारी वातावरण शे. हो महाराज आहे साडीवर तर बोलायला गो का बऱ्याच बाईले राग येस, पण खेळा मा काय नाही बट्या म्हणे बहिणीस ना डोकावर पदर आहे ना आटे नाही राग या ते सिटीज मा जड जा चालते. हां ते सिटी मा साड्यात जाऊ द्या पदरनं छिलगाव त्या गाऊन घालले ती बाकीने बाय. मला अजून सुधरी राहिलं नाही ते काय वामधन गुज जायला झालं. कवय कोय असा जीव करत ना तो गाऊनले तर किशने डाय दुकान मागून चाकू घाली माठ टाकू याला असा जीव करत म्हणा. काय गुज जायले ते वादळ काही समजत नाही. हो आपली संस्कृती डोक्यावर पदर घेतला पाहिजे, कारण डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. आपली संस्कृती हा पदरल्या आम्हा काय नुकसान आहे का. तू बाकीने बाया लग्नात माझा जाते 10-12 हजारने साड्या नेसती. मजुरी करणारी बायको बी 2000 साडी लेस बाबा. मजुरी कर दादाश्री मजुरी करणारी बायको बी 2000 साडी नेसस. इथल्या माग्या साड्या नेसती आणि फक्त तो 15 रुपयाना गजरा लायले ती पोलो तिरपा खोसती. गजरा दखाडान करता बानड सुरूत नाही. एवढी 10-12 हजारनी साडी पोलो तिरपा खोशिले येडी अक्का. आणि तुम्ही साडी जवळ लेतीस ना बहिणी सोन पहिले पदर देखतीस ना मग साडी लेतीस. बरोबर आहे ना. साडी देखाशिवाय पदर लेतीत नाही मग तो पदर काय काम नाशे तिरपा खोसा ना. डोकावर टाका नाही 2 फोटो काढ टाका. एक पदरवाला बी फोटो काढा पदर टाकीस नाही, एक बिगर पदर ना फोटो ल्या. पदर लियल बाईले देखीस नाही असं वाटस ना दादाश्री. जी बाईना डोकावर पदर आहे ना ती बाईकडे देखीस नाही असं वाटस ना. ओ म्हणा बापरे असं वाट राय ना जस काही नांदुरीगडनी देवीजी राहिनी भो हाय माय नका मंदिर बांध टाकू बा असा जीव करस. पदरवाली बाईल दकीस नाही आणि बिगर पदरनी बाईल दकीस नाही असं. ओ बापरे चुरेट दिनले कधी पे राहिनी भो. म्हणजे पदर ना बोलता फरक पडस. हो पदर लिहिले हो पदर 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 हा धड काय लेवाना काय फरक पडा. पदर न बोलता वजन रासो काय काय सांगू तुमले. आता लग्नात माझा आधी पोलो तिरपा कोशिले ती आता थंडी आहे मनीषी ठीक शे. थंडीमुळे आपण स्वतःनं संरक्षणासाठी जर कधी तुम्ही काय बांधतच बुनतस ठीक शे. काही बाया लग्नेस माझा आतीच पोलो तिरपा कोशिले 75 फडकं गुंडाई फिरतीस येड्या. काय म्हणशा त्या बहिणीसले खरं सांगा तुमले पटस का बहीण. मी सांग राह नाही खरं आहे ना पण मावशी खरं आहे का नाही. हा अरे म्हणा दादा काय खरं बोला नाच 50 लेस ना. मी लबाड बोलतो ते पहिलाच वरीसले थांबी जातो 5 वरीस जाय ना चाल राय ना. काय खरं बोला मग चाल राय ना. आपली संस्कृती जिजाऊमा साहेबांनी हो जिजाऊमा साहेबांचे संस्कार होते म्हणून तर आमच्यासारखे सांगतात राजे जन्माला यायच्या आधी आम्हाला जिजाऊमा साहेबांची गरज आहे. कारण का मासाहेब तुमचे संस्कार असे होते की राजांना दूध पाजत असताना अगोदर पदर आडवा करायचे आणि मग राजांना दूध पाजायची ही तुमची संस्कार होते. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे म्हणून जन्माला येऊच नका. शांत बसा बहिणीसो. जिजाऊ मासाहेब सांग राहिलो मी आणि तुम्ही आटे काय करण्यात हो जिजाऊ मासाहेब असो. आई भवानीनं दया केली. जिजाऊमा साहेबांची हाक होती अगये जगदंबे अगये भवानी. अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कोलो वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं हाक ऐकली. जिजाऊमा साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जाऊन जिजाऊमा साहेबांना विचारावं मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का.
जिजाऊ साहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात उदारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. काय डोहाडे होते महाराज, काय डोहाडे लागले. बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं हातात उदारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. काय डोहाडे आहेत महाराज. हा आत्ताच्या मायला जर दिवस गेले, आत्ताच्या बहिणीला जर दिवस गेले, एखाद्या काकूने विचारलं बाई व दीदी तुना काय काव काव जीव करस का, आतेनी बहीण एकच सांगस व मावशी मन कानी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव कर. शिलगाय देतून दर्शन कसाल राजा जन्माली. बाकीने बहिणी दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशी तून पोटे सुलतानाजी राजा कसाली. हा खानपेनवर बी खेळ राज बरोबर आहे की नाही. पिवे पाणी मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं हातात उदारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. हे विचार माझ्या जिजाऊ साहेबांचे होते. म्हणून 19 फेब्रुवारीच्या दिवशी ज्या मंदिरातले देव आता मंदिरात दिसत आहेत त्या देवांचं रक्षण करणारा भगवंत जन्माला आला, तो म्हणजे राजे छत्रपती शिवराय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजत गडगडल्याच्या दगडावर,